ताईच्या घरी गेल्यावर दादीच्या बहिणीला घरी कोणी नसताना घामाने ओलीचिंब होईपर्यंत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या. धन्यवाद. माझे दाजी एका बँकेत नोकरीला होते. ताई पण शाळेवर शिक्षिका म्हणून होती. मी नेहमी ताईकडे जात होतो. माझे नाव शशांक. ताईचे लग्न झाल्यावर मी 1 वर्षानंतर ताईला भेटायला गेलो होतो. दाजीचा खूप मोठा परिवार होता. त्यांना 2 बहिणी होत्या. एकीचं लग्न झालेलं होतं आणि एक शिकत होती. त्यांची छोटी बहीण अस्मिता ही मेडिकलला होती. अगोदरपासूनच ती खूप हुशार होती. आता तिला डॉक्टर व्हायचे होते. मी जेव्हा पहिल्यांदा दाजीकडे गेलो होतो तेव्हापासून मला अस्मिता खूप आवडायला लागली होती. ती खूप निरागस होती. तिचे सौंदर्य तर एकदम चमकत होते. मला तर तिच्या चेहऱ्यावर असलेली मासूमियत खूप आवडायची. मी तर पहिल्या नजरेत तिच्यावर फिदाच झालो होतो. मी ठरवलं होतं की आता अस्मितासाठी काही पण. मी तिच्या सौंदर्याचे गुणगान करत होतो. मी ठरवलं की तिच्यासोबत लग्न करायचे. पण मला हळूहळू समजलं की अस्मिताला एक मोठं डॉक्टर व्हायचे आणि तिच्या आत्याच्या मुलासोबत घरचे तिचं लग्न करून देणार होते. तिच्या आत्याचा मुलगा पण आता थोड्या दिवसात डॉक्टर होणार होता. माझे स्वप्न तर चकनाचूर झाले, कारण मी 12वीमध्ये 2 वेळेस नापास झालो होतो आणि तेव्हापासून मी तर कधी शाळेत पण गेलो नाही. नंतर मी बिझनेसमध्ये डोकं लावलं आणि त्यामध्ये मी सक्सेस पण झालो. माझा एक छोटासा बिझनेस होता. मला वाटलं की मी तर चांगला कमावतो, मग मला दाजी त्यांची बहीण अस्मिता सोबत लग्न होईल. माझं पण तिला डॉक्टर व्हायचे होते आणि तिच्या आत्याच्या मुलासोबत लग्न करायचे होते. मी तर अस्मिताला विचारले, तू तुझ्या मर्जीनं लग्न करणार आहे की घरचे जिथे म्हणेल तिथे करणार आहे? अस्मिता म्हणाली, घरचे जिथे म्हणेल तिथे करीन मी, माझ्या मर्जीने काही नाही. मी अस्मिताला म्हणालो, मी असं ऐकलं की तुझं लग्न तुझ्या आत्याच्या मुलासोबत होणार आहे. अस्मिता, नाही, असं काही ठरलेलं नाही. मी म्हणालो, अस्मिता, मी तुला एक बोलू का? मला तू आवडते. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून. अस्मिता म्हणाली, मला काही असं प्रेम वगैरे नाही करायचं आणि यामध्ये पडायचं पण नाही. डायरेक्ट लग्न आणि माझ्या घरचे जिथे म्हणेल तिथे. मग माझ्यासोबत कर लग्न, मी अस्मिताला म्हणालो. ती मला म्हणाली, मी सांगितलं ना एकदा की माझे घरचे जिथे बोलेल तिथे करेन मी. मला तिथे माझे दाजी येताना दिसले. मी तिथून थोडा बाजूला गेलो. नंतर मी अस्मिताचा नंबर घेतला आणि तिला आता रोज फोनवर बोलायचो. मी तर तिच्यासोबत असं बोलत होतो जसं प्रेमिका सोबत बोलतात. अस्मिता मला म्हणायची, असं नको बोलत जाऊ माझ्यासोबत, फक्त कामापुरतं बोलत जा. लगेच तिने फोन ठेवला. मला तर अस्मिताचा थोडा राग आला. मी तिला 2-3 दिवस फोन केलाच नाही. नंतर तिचा मला फोन आला नाही. ती म्हणाली, काय झालं, फोन वगैरे करत नाही तू? मी म्हणालो, तू काय बोलली मला की असं बोलू नको, तसं बोलू नको, मग का करू मी फोन तुला? अस्मिता म्हणाली, मग तसं बोलायचं नव्हतं, पण मला तू गर्लफ्रेंडसारखं बोलतो, नॉर्मल बोलत जा. मी म्हणालो, मला नाही बोलायचं नॉर्मल, आणि मी फोन ठेवला. थोड्या वेळाने मला ताईचा फोन आला. मला ताईने बोलावले होते काही कामासाठी. मी ताईकडे गेलो. मी तिथे गेल्यावर अस्मितासोबत बोललो नाही 1 दिवस. दुसऱ्या दिवशी ताई आणि दाजी बाहेर गेले होते. अस्मिता तिच्या रूममध्ये होती. घरी बाकी कोणी नव्हते. मी एकटाच बसलो होतो. अस्मिता माझ्याजवळ आली आणि म्हणाली, का रागावला माझ्यावर तू? आल्यापासून बोलला पण नाही. बरं, तुला काय हवंय माझ्याकडून, बोल. मी अस्मिताचा हात धरला आणि तिला तिच्या रूममध्ये
आणि तिथेच रोमांस. ती म्हणाली, हे काय, सोड, मला जाऊ दे. अस्मिताला मी लवकर सोडलेच नाही आणि मी मग माझ्या कामामध्ये. थोड्या वेळाने अस्मिता आणि मी घामाने ओलाचिंब झालो होतो. नंतर ती बाहेर आली. ती म्हणाली, शशांक, हे बरोबर नाही. आता आता मी बोलणार नाही तुझ्यासोबत यानंतर. मी म्हणालो, नको बोलू. मी हसत तिला म्हणालो. आता अस्मिता माझ्यावर चिडली होती, कारण मी तर तिला नको ते. ती तर गामागूम झाली होती. तेव्हापासून अस्मिता माझ्यावर रागावली होती आणि ती माझ्यासोबत बोलत नव्हती. नंतर तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलासोबत झाले. अस्मिता पण नंतर डॉक्टर झाली आणि आता ती माझ्यासोबत बोलायला लागली होती. मी तर कधी कधी तिला बोलत असताना ते मागचं तिला आठवण करून देत असे. ती मला म्हणत, परत ये तू आता, मग मी सांगेन तुला. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.